अथ त्रयोदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच सत्वं रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः सत्त्वे नान्यतमो हन्यात् सत्वं सत्त्वेन चैव हि। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सत्व रज तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत, आत्म्याचे नव्हे. सत्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा आणि मग शुद्ध सत्वाने सत्वगुणाचाही नाश करावा. माणसाचा सत्वगुण वाढला म्हणजे भक्तिरूप धर्माची वाढ होते. सात्विक पदार्थ सेवन केले जातात, धर्माकडे प्रवृत्ती होते. सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म आहे, कारण तो रज आणि तमाचा नाश करतो. त्याच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्म सुद्धा नष्ट होतो. शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र, संस्कार ही 10 गुणांच्या वाढीची कारणं आहेत. ही 10 कारणं आहेत, याच्यामुळे गुण वाढतात. श्रेष्ठ लोक ज्याची प्रशंसा करतात तो सात्विक, ज्याची उपेक्षा करतात तो राजस. उपेक्षा करणं म्हणजे लक्ष न देणं, दुर्लक्ष करणं. नाही तर लोकांना उपेक्षा आणि अपेक्षातला फरकच कळत नाही. दुर्लक्ष करणं. ज्याची निंदा करतात तो तामस. सत्वगुणाच्या वृद्धीकरता सात्विक पदार्थाचं सेवन करावं. त्यामुळे धर्म वाढून ज्ञान होतं, आत्मसाक्षात्कार होतो, संशय नाहीसा होतो. बांबू एकमेकावर घासले म्हणजे अग्नी बांबूचं वन जाळून टाकतो. त्याप्रमाणे गुणाच्या मिश्रणाने उत्पन्न झालेले देह सत्वगुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात. त्या उद्धवाने विचारलं, सामान्य माणसाला हे माहीत आहे की विषय संकटाचं घर आहे, तरी सुद्धा माणसं कुत्री, गाढवं, बोकडाप्रमाणे विषय का भोगतात? भगवान म्हणाले, अज्ञानी माणसामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना उत्पन्न होते आणि मग त्याच्या सत्वगुणाच्या मनामध्ये रजोगुण उत्पन्न होतो. मग संकल्प विकल्प मन करू लागतं, मग विषयाचं चिंतन करू लागतं, मग कामना निर्माण होते, मग मन ताब्यात राहत नाही, मग दुःखदायक अशी कामं करतो आणि मोहित होतो. रजोगुणानी तमोगुणानी ज्ञानी माणसाची बुद्धीसुद्धा विषयाकडे धाव घेते. पण ज्ञानी मनुष्य सावध असतो. रज आणि तम दुःखदायक आहेत म्हणून त्यामध्ये तो आसक्त होत नाही. म्हणून साधकांनी सावधपणे आसन प्राण याच्यावर विजय मिळवावा आणि मन भगवंताच्या ठिकाणी लावावं. विषयापासून मन बाजूला करावं आणि भगवंतामध्ये स्थिर करावं. सनकादिकांनी सुद्धा हाच मार्ग सांगितला आहे. उद्धवानी विचारलं, देवा, सनकादिकांनी ज्यावेळी हा उपदेश केला त्यावेळी कोणतं रूप धारण केलं होतं? भगवान म्हणाले, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक त्यांनी आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. त्यांनी विचारलं की बाबा तात, चित्त स्वभावताच विषयाच्या ठिकाणी आसक्त राहतं. विषय वासनारूपाने चित्तात राहतात.
मग मुमुक्षुनी हे दूर कसं ठेवावं? चित्त आणि विषय हे दूर कशी ठेवावेत? भगवान म्हणाले, ब्रह्मदेवाला सनकादिकांनी हा प्रश्न केला, परंतु त्यांची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्यामुळे त्या प्रश्नाचा आशय कळला नाही. मग ब्रह्मदेवानी माझं स्मरण केलं आणि मी हंस रूपाने त्याच्यापुढे प्रगट झालो. मला पाहून सनकादिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले. विचारलं, आपण कोण आहात? तेव्हा मी त्यांना सांगितलं, ते ऐक. याला हंसगीता म्हणतात. हे विप्रवर, भगवान हंस रूपाने सनकादिक ऋषीला म्हणतायत, आत्म्याबद्दल हा प्रश्न असेल तर आत्मारूप वस्तू एकच आहे. मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे? उत्तर देण्याकरता मी बोलू लागलो तर मी वेगळा होईल. पंचमहाभूतात्मक तत्व प्राण्यामध्ये सारखीच आहेत. आपण कोण हा प्रश्न फक्त शब्द आहे, त्याला अर्थ नाही. तुम्ही मनाने, वाणीने, दृष्टीने, इंद्रियानी जे काही घेतलं जातं ते मीच आहे असं समजा. चित्त विषयाकार होतं आणि विषय चित्तात वासनारूपाने राहतात. परंतु विषय आणि चित्त दोन्ही माझे स्वरूप असणारा जीवांचे देह आहे. नेहमी विषयाचं सेवन केलं की मन विषयामध्ये गुंततं. मग विषय चित्तातूनच निर्माण होतात. म्हणून साधकांनी विषयाचा त्याग केला पाहिजे. सात्विक, राजस, तामस गुणापासून मनुष्य बनलेला आहे, त्याची बुद्धी बनलेली आहे. जीव सर्वाचा साक्षी आहे. बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला बांधून टाकते. म्हणून अवस्थारूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचं बंधन सुद्धा तोडावं. मी माझे या अहंकाराचं बंधन निर्माण होतं तेही तोडून टाकावं. अनेकत्वाचा भास होतो तोही सोडून देऊन जगामध्ये ईश्वर एकच आहे असं मानावं. बाल्य, तारुण्य या अवस्था देहाच्या आहेत, आत्म्याच्या नाहीत. हे जग म्हणजे स्वप्न आहे आणि जागा आहे तो आत्मा आहे. म्हणून हे जग म्हणजे मनाचा खेळ आहे, भ्रम आहे. आलात चक्र म्हणजे दिवटी असते. ते दिवटी फिरवल्यावर गोल अग्नीचं कडं दिसतं, त्याला आलात चक्र म्हणतं. पण ते चक्र आहे का? तो दृष्टीभ्रम आहे. तसं जग हे भ्रम आहे. मदिरेने धुंद झालेल्या माणसाला अंगावरच्या वस्त्राची शुद्ध राहत नाही, तसं आत्मज्ञान झालेल्या माणसाला देह उभा आहे का बसला आहे का झोपला आहे हेही माहीत नसतं. म्हणून स्वप्नातून जागा झाल्यावर स्वप्न खोटं आहे हे कळतं, तसं ज्ञान झाल्यावर जग खोटं आहे हे कळतं. ज्ञान झालं नाही तोपर्यंत जग खरंच आहे. कळलं का? ऋषींनो, तुम्हाला सांख्य आणि योगशास्त्रामध्ये जे गुप्तज्ञान सांगितलं आहे तेच मी सांगितलं. म्हणजे मनाचा संयम हा योगातला सांगितला आणि तत्व सांगितली ती सांख्यातली सांगितली. कळलं का? योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती, इंद्रिय निग्रह या सगळ्यांचा आश्रय मीच आहे. समता, अनासक्ती हे जे अविनाशी गुण आहेत ते निर्गुण, निरपेक्ष, सर्वांचा सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी कायम असतात. या माझ्या उपदेशाने सनकादिक ऋषीचा संदेह दूर झाला. त्यांनी माझी पूजा करून, स्तुती करून मग ते निघून गेले.
उद्धव म्हणाला, वदन्ति कृष्ण श्रेयांसी बहूनी ब्रह्मवादिनः तेषां विकल्प प्राधान्यम उताहो एकमुख्यता. आत्मकल्याणासाठी महात्म्यांनी अनेक साधनं सांगितली. भक्ती, ज्ञान, योग, कर्म हे सर्वच मुख्य आहेत की त्यापैकी एक सगळ्यात मुख्य आहे. स्वामी, भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे असं सांगितलं. भक्तीनं आसक्ती नाहीशी होते आणि मन आपल्या ठाई लागून राहतं. तेव्हा सर्व साधनामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे असं आपण सांगितलं. तेव्हा कोणता मार्ग श्रेष्ठ? तेव्हा भगवान म्हणाले, काळाच्या प्रभावाने वेदवाणी लुप्त झाली होती. पुन्हा सृष्टी निर्माण झाली, पुन्हा ब्रह्मदेवाला ती दिली मी. आणि वेदामध्ये भागवत धर्माचं निरूपण आहे. ब्रह्मदेवानी आपला ज्येष्ठ पुत्र स्वयंभू मनू याला ते ज्ञान सांगितलं. त्यानंतर भृगू वगैरे 7 ब्रह्मर्षीने ग्रहण केलं. त्यानंतर देव, दानव, गुह्यक, गंधर्व या सगळ्यांनी घेतलं. आता घेणारे काही सात्विक होते, काही राजस होते, काही तामस होते. या गुणामुळे त्यांचे वेगवेगळे प्रकार पडले आणि आपल्या बुद्धीप्रमाणे वेदाचे वेगळे अर्थ केले. तामस लोकांनी तामस अर्थ केला, सात्विक लोकांनी सात्विक अर्थ केला, राजस लोकांनी राजस अर्थ केला. स्वभाव वैचित्र्यामुळं आणि परंपरेमुळं विचारामध्ये फरक पडतो. काही माणसं वेदाला विरोधी मतं मांडणारी आहेत. म्हणून साधनामध्ये वेगळेपणा येतो. का? माणसाची बुद्धी वेगळी म्हणून. व्यक्ती तितक्या प्रकृती. मीमांसक कर्माला साधन मानतात, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य दम शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात. काही जण यज्ञ, तप, दान, व्रत, यम याला साधन मानतात. काही जण कर्माना मानतात. पण हे साधू, ज्याने स्वतःला संपूर्णपणे मला समर्पित केलं आहे, ज्याला कोणत्याही विषयाची इच्छा नाही, त्याला आत्मस्वरूप माझ्यामुळे जे मिळतं ते विषयलोभी जीवांना मिळत नाही. जो अपरिग्रही आहे, म्हणजे ज्याच्याजवळ काही संग्रह नाही. अपरिग्रह म्हणजे जवळ काही नाही. इंद्रियावर ज्याने विजय मिळवला आहे, जो शांत समचित्त आहे, माझ्या ठाई संतुष्ट आहे, अशा माझ्या भक्ताला सर्व दिशा आनंदाने भरलेल्या असतात. अकिंचनस्य दान्तस्य शांतस्य समचेतसः मया संतुष्ट मनसः सर्वा सुखमया दिशा. गीतेमध्ये हा विषय येऊन गेलाय सगळा. ज्ञानेश्वरीमध्ये जास्त विस्ताराने 9 आणि 12 अध्याय यात सगळ्या भक्तियोगाचा विचार आहे. माझ्या ठिकाणी ज्याने स्वतःला समर्पित केलं आहे तो कशाचीच अपेक्षा करत नाही. न पारमेष्ठ्यम न महेंद्रधीष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योगसिद्धिर अपुनर्भवम वा मय्यर्पितान्मेच्छति मद्विन्यात्. ज्यांनी मला स्वतःला समर्पित केलं आहे तो माझ्याशिवाय ब्रह्मदेवाचा सत्यलोक, इंद्राचा स्वर्ग साम्राज्य, रसातळाचं राज्य, योगसिद्धी, मोक्ष काही मागत नाही. न लगे मुक्ती धनसंपदा काही मागितलं का?
हे उद्धवा, तुझ्यासारखे प्रेमी भक्त मला जितके प्रिय असतात तितके ब्रह्मदेव, शंकर, बलराम, लक्ष्मी किंवा माझा आत्मा सुद्धा मला प्रिय नाही. अरे ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो शांत वैरभावरहित आहे, सगळीकडे समान दृष्टी ठेवतो, त्या महात्म्याच्या चरणाच्या धुळीने माझ्या आत असलेले लोक पवित्र होतात, त्रैलोक्य. म्हणून मी त्यांच्या मागून जात असतो. जे अपरग्रही असतात, म्हणजे कशाचा संग्रह करत नाही, त्यांचं चित्त माझ्या ठाई रममाण झालेलं असतं. जे शांत असतात, जीवाबद्दल प्रेम वाटतं ज्यांना, ज्यांची बुद्धी कामनेनं दूषित होत नाही, जे निरपेक्षपणामुळे परमानंदाचा अनुभव घेतात, त्यांची इतरांना कल्पना येणार नाही. इंद्रियावर विजय मिळवू न शकलेल्या माझ्या भक्ताला विषय स्वतःकडे ओढत असले तरी माझ्या ठिकाणी वाढणाऱ्या भक्तीच्या प्रभावामुळे विषय त्याच्यावर आक्रमण करत नाही. धगधगता अग्नी जसं सर्व जळणाची राख करतो, महत्वाचं, तशी माझी भक्ती पापाच्या राशी जाळून टाकते. हे उद्धवा, अनन्य भक्तीनं जसा मी प्राप्त होतो तसा योग, ज्ञान, धर्माचरण, स्वाध्याय, तप यांनी प्राप्त होत नाही. मी संतांना प्रिय असणारा त्यांचा आत्मा आहे. मी श्रद्धा भक्तीनेच प्राप्त होतो. जन्माने चांडाळ असलेल्याला सुद्धा माझी भक्ती पवित्र करते. माझी भक्ती नसेल तर सत्य आणि दयेने युक्त असा धर्म किंवा ज्ञान सुद्धा व्यक्तीला पवित्र करू शकत नाही. भक्तीनं जोपर्यंत शरीर पुलकित होत नाही, चित्त द्रवत नाही, आनंदाश्रू वाहत नाही, तोपर्यंत अंतःकरण पूर्ण शुद्ध होत नाही. वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तम रुदत्यभीक्षणं हसति क्वचिच्च विलज्य उद्गायति नित्यते च मद्भक्तियुक्तो भुवनं पुनाति. ज्याची वाणी फार सुंदर वर्णन आहे. भक्तीने सद्गदित होते, चित्त द्रवते. भगवंताच्या वियोगाने तो कधी रडतो, भेटीने कधी हसतो, लाज सोडून कधी उच्चरवाने गातो, कधी नाचतो. असा माझा भक्त जगाला पवित्र करतो. सोने ज्याप्रमाणे अग्नीने आपल्यातील मळ टाकून शुद्ध होते, आपल्या खऱ्या रूपाने चमकू लागते, तसं मनुष्य जेव्हा माझी भक्ती करतो तेव्हा भक्तियुगाने कर्मवासनांचा नाश करून निजस्वरूप असलेल्या मला परमात्म्याला प्राप्त करतो. उद्धवा, भगवंताच्या लीलाकथाच्या श्रवणाने चित्तातील मळ धुतला जातो. तसतसा माझा भक्त डोळ्यात अंजन घातल्याने जसा डोळा बारीक वस्तूही पाहू शकतो, तशा सूक्ष्म अशा मला पाहू शकतो. जो विषयाचं चिंतन करतो तो विषयामध्ये गुंततो. तो माझं चिंतन करतो त्याचं चित्त माझ्यामध्ये तल्लीन होतं. नाशवंत विषयाचे चिंतन स्वप्नाप्रमाणे किंवा मनोरथाप्रमाणे खोटे आहे. म्हणून विषयाचे चिंतन करण्याचे सोडून माझ्या भक्तीमध्ये रंगलेलं मन माझ्या ठिकाणी लावावे. स्त्रियांच्या किंवा स्त्री लंपटाच्या संगतीमुळं दुःख होतं, संसार बंधन प्राप्त होतं. तसं आणखी कोणाच्या संगतीने होत नाही. म्हणून साधकांनी इंद्रिय ताब्यात ठेवावी. स्त्रिया आणि स्त्री लंपटाची संगत पूर्णपणे सोडून द्यावी. एकांत पवित्र ठिकाणी बसून आळस सोडून माझं चिंतन करावं. उद्धवाने विचारलं,
मुमुक्षूनं आपल्या कोणत्या स्वरूपाचं ध्यान करावं? मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. भगवान म्हणाले, हे 6व्या अध्यायामध्ये गीतेच्या जो ध्यानयोग आहे तो सगळा इथं आलाय. फार उंच नाही, फार खोल नाही, अशा सपाट आसनावर बसावं. नात्युच्छ्रितम नातिनीचम शैलाजन कुशोत्तरम 6व्या अध्यायात आहे. शरीर ताठ ठेवून आरामात बसावं. हात मांडीवर ठेवावे. दृष्टी नासाग्र, नाकाच्या शेंड्यावर असला तर. नाहीच त्यांनी काय करायचं? नाकापुढं ठेवायचं. सुचत पूरक कुंभक रेचक करावे. हळूहळू अभ्यास वाढवावा. इंद्रियावर ताबा ठेवावा. 1 महिन्याच्या आत प्राणवायू वश होतो. नंतर आता हे पुढचं फार अवघड आहे. भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करावं. कसं आहे परमेश्वराचं रूप? अवयव सुडौल आहेत, मुखकमल शांत आणि सुंदर आहे, 4 मनोहर आजानुबाहू आहेत, सुंदर मनोहर गळा आहे, स्मितहास्याने शोभणारे गाल आहेत, दोन्ही समान कानामध्ये मकराकृती कुंडल तळपत आहेत, पावसाळीतील ढगाप्रमाणे श्यामवर्ण शरीरावर पितांबर शोभत आहे, वक्षस्थळावर एका बाजूला श्रीवत्स चिन्ह आहे, दुसऱ्या बाजूला लक्ष्मी विराजमान आहे, हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलं आहे, गळ्यामध्ये वनमाला आहे, पायामध्ये नुपूर आहे, गळ्यात कौस्तुभमणी आहे, किरीट कडी कंबरपट्टा बाजूबंद शोभत आहे. अशा सुकुमार रूपाचं ध्यान करावं. बुद्धिमान माणसानी मनाने इंद्रियांना त्यांच्या विषयापासून बाजूला करून मनाला बुद्धिरूप सारथ्याच्या साह्याने भगवंताच्या ठिकाणी लावावं. संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला ओढून आणावं आणि भगवंताच्या एकेका अवयवावर स्थिर करावं. आणि शेवटी हास्ययुक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी. मुखारविंदावर जेव्हा चित्त स्थिर होईल त्यानंतर ते काढून आकाशामध्ये स्थिर करावं. त्यानंतर तिथून काढून माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावं. आणि त्यानंतर अन्य कशाचेही चिंतन करू नये. आणि मग एक ज्योत दुसऱ्या ज्योतीमध्ये मिळून एकरूप होते. तसं भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात्म्यामध्ये स्वतःला पाहू लागतो. मयी सर्वं सर्वंच मयी पश्यती गीतेमध्ये. अशा प्रकारे योगी तीव्र ध्यानाने माझ्यामध्ये आपलं चित्त एकाग्र करतो. मग अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो. मग सगळीकडे त्याला परमेश्वरच दिसू लागतो. ही मोक्षाची प्राप्ती आहे. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाचा अर्थ मुक्तता. मुच्छ शब्दापासून मोक्ष शब्द झाला आहे. कशापासून मुक्तता? संसारापासून, विषयापासून, सुखदुःखापासून. त्यानंतर भगवान म्हणाले, श्री भगवानुवाच जितेन्द्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयः. योगी जेव्हा इंद्रिय प्राण मन आपल्या स्वाधीन करून चित्त एकाग्र करतो तेव्हा त्याला सिद्धी प्राप्त होतं. उद्धव म्हणाला, आपण योग्यांना सिद्धी देणारे आहात. कोणत्या धारणेनं कोणत्या प्रकारची सिद्धी प्राप्त होते? सिद्धी किती प्रकारच्या आहेत? तेव्हा भगवान म्हणाले, सिद्धयोष्टादश प्रोक्ता धारणा योग पारगैः तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः. उद्धवा,
सिद्धी 18 प्रकारच्या आहेत. त्यापैकी 8 मुख्य आहेत. अणिमा, महिमा, लघिमा या शरीराशी संबंधित आहे. प्राप्ती इंद्रियाशी सिद्धी प्राप्ती, सिद्धी ही इंद्रियाशी सिद्धी आहे. लौकिक आणि पारलौकिक पदार्थाचा अनुभव करून देणारी प्राकाम्य नावाची सिद्धी आहे. माया आणि हिच्या कार्यांना इच्छेनुसार चालवणं ह्याला ईशिता सिद्धी म्हणतात. विषयामध्ये राहून सुद्धा आसक्त न होणं हिला वशिता म्हणतात. याची इच्छा करावी ते पूर्णपणे मिळवणं याला कामावसायिता म्हणतात. अशा 8 सिद्धी माझ्या ठायी स्वभावताच आहेत. याच्याशिवाय एक क्षुद्र सिद्धी आहे. काय? देहावर तहानमुखेचा परिणाम न होणं, पुष्कळ लांबची वस्तू दिसणं याला दूरदर्शन म्हणतात. लांबची वस्तू ऐकू येणं हे दूरश्रवण. मनाच्या वेगानं शरीराने त्या ठिकाणी जाणं, पाहिजे ते रूप घेणं, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणं, आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणं, अप्सराबरोबर होणाऱ्या देवक्रीडेचं दर्शन होणं, संकल्प कराल तो सिद्ध होणं, सगळ्या ठिकाणी सगळ्याकडून आपल्या आज्ञेचं पालन होणं, या 10 सिद्धी सत्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात. नंतर 5 सिद्धी आहेत. तिन्ही काळातील गोष्टी समजणं, शीत उष्ण इत्यादी द्वंद्वाचा त्रास न होणं, दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणं, अग्नी सूर्य जल विषय इत्यादींची शक्ती बोथट करणं, कोणाकडूनही न पराजित होणं, या 5 सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात. योगधारणा केल्यामुळे सिद्धी प्राप्त होतात, त्यांचं वर्णन मी केलं. आता कोणती धारणा केल्याने कोणती सिद्धी प्राप्त होते? जो योगी माझ्या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो त्याला अणिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. अणिमा म्हणजे अणू एवढं सूक्ष्म होणं. मनाला महत्तत्वरूप माझ्यामध्ये जो धारण करतो त्याला महत्तत्वाकार महिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. एकेका महाभूतामध्ये मनाची धारणा करणं तरीसुद्धा त्याला त्या महाभूता एवढी महिमा नावाची सिद्धी प्राप्त होते, म्हणजे मोठं होणं. जो योगी आपलं चित्त भूताच्या परमाणुरूप स्वरूप माझ्या ठिकाणी लावतो त्याला लघिमा सिद्धी म्हणतात. त्याला कालाच्या सूक्ष्म परमाणू एवढे रूप घेता येते. योग्याने सात्विक अहंकार रूप माझ्याकडे जर आपलं मन एकाग्र केलं तर इंद्रियावर तो स्वामित्व मिळवू शकतो. अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा प्राप्ती नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. महत्त्वाचा अभिमानी असा सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा करतो तर त्याला प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त होते. आणि मग तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमेष्ठी श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो. त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या कालशरीर विष्णुस्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करील त्याला ईशत्व नावाची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे त्याला जीवाना आणि शरीरांना प्रेरणा देण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. विराट, हिरण्यगर्भ, कारण या 3 उपाधींनी रहित आणि तुरीय आणि 6 ऐश्वर्यांनी संपन्न, 6 ऐश्वर्य यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, ह्या 6 ऐश्वर्यांनी जो युक्त आहे त्याला भगवान म्हणतात. त्या माझ्या नारायण स्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो त्याच्या ठिकाणी माझे गुण येतात, त्याला वशिता सिद्धी प्राप्त होते. ज्या योग्याचं मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठिकाणी स्थिर झालं आहे त्याला परमानंद प्राप्त होतो, त्याला कामावसायिता म्हणतात, कारण त्याच्यामध्ये कुठलीच कामना नसते. श्वेतद्वीपाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या
विशुद्ध स्वरूपामध्ये आपलं चित्त जो स्थिर करतो त्याला तहान, भूक, काम, क्रोध, शोक, मोह काही होत नाही. माझ्या शुद्ध स्वरूपाची प्राप्ती होते. आकाशात्मा जो समष्टी प्राण, त्या माझ्या स्वरूपामध्ये जो मनाने अनाहत नादाचं चिंतन करतो तो दूरश्रवण नावाच्या सिद्धीने युक्त होतो. या सिद्धीमुळे योग्याला आकाशातील वाणी ऐकू येतात. जो योगी डोळ्यांना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यामध्ये एकरूप करतो, दोन्हीमध्ये मनाने माझं ध्यान करतो, त्याची दृष्टी सूक्ष्म होते, त्याला दूरदर्शन नावाची सिद्धी प्राप्त होते. तो सगळं विश्व पाहू शकतो. मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून जो धारणा करतो त्याला मनोजव नावाची सिद्धी प्राप्त होते. मग तो मनाच्या वेगाने जातो. मारुतीला होती मनोजवम मारुततुल्य वेगम. मनोजवम काय म्हणणे? मनोजव नावाची सिद्धी मारुतीला होती. मन जाईल तिथे त्या क्षणी जातो. जो योगी मनाला उपादान कारण बनवून कोणाचंही रूप धारण करू इच्छितो ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो. त्याने आपलं मन माझ्याशी जोडलेलं असतं. जो दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची भावना करतो त्याला परकाया प्रवेश ही सिद्धी प्राप्त होते. योग्याला शरीराचा त्याग करायचा असेल तर त्याने योगमार्गाने टाचेने गुदद्वार दाबून प्राणवायूला हृदय, छाती, कंठ, मस्तकात घेऊन जावे आणि ब्रह्मरंध्राच्या मार्गाने ब्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा. देवतांच्या विहारस्थळामध्ये क्रीडा करण्याची ज्याला इच्छा आहे त्यांनी माझ्या ठिकाणच्या सत्वगुणाचं ध्यान करावं. मग तो सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोचतात. माझ्याशी परायण झालेल्या योग्याने सत्यसंकल्परूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर करावं. मग संकल्प सिद्ध होतो. ईशत्व आणि वशित्व या दोन्ही सिद्ध्यांचा स्वामी असलेला माझ्या त्या स्वरूपाचं चिंतन करून तो त्या भावाने युक्त होतो. त्याची आज्ञासुद्धा कोणी टाळू शकत नाही. माझी धारणा करीत करीत ज्या योग्याचं चित्त माझ्या भक्तीनं शुद्ध होतं त्याला जन्म मृत्यूसह तिन्ही काळातील सगळ्या गोष्टी समजतात. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचा पाण्याकडून नाश होत नाही. तसं ज्या योग्याचं चित्त माझ्यामध्ये स्थिर झालं आहे त्याच्या शरीराला अग्नी, पाणी इत्यादी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. जो भगवंताच्या श्रीवत्स योगी चिन्ह, शंख, चक्र या युधाने विभूषित रूपाचं अवताराचं ध्यान करतो तो अजिंक्य होतो. अशा प्रकारे जो माझं चिंतन करतो, योगधारणा करतो, उपासना करतो त्याला सिद्धी प्राप्त होतात. ज्यांनी आपले प्राण, मन, इंद्रियावर विजय मिळवून माझ्या स्वरूपावर धारणा केली आहे त्याला कोणती सिद्धी दुर्लभ आहे? पण सिद्धी हे विघ्न आहे. सिद्धीच्या जंजाळामध्ये अडकला की तो जादू करायला लागतो, लोकांच्यामध्ये प्रसिद्धी पावतो. जो असे श्रेष्ठ पुरुष सांगतात की जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहे त्यांच्यासाठी सिद्धी हे विघ्न आहे. जन्म, औषधी, तपश्चर्या, मंत्र याच्यामुळे सिद्धी प्राप्त होतात. त्या सर्व योगाच्या द्वारे प्राप्त होतात. पण योगाची अंतिम परिणती भगवत प्राप्ती ती भगवंताच्या ठिकाणी धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून ब्रह्मवादी लोकांनी योग, सांख्य, धर्म इत्यादी पुष्कळ साधनं सांगितली आहेत. त्यांचा तसे सर्व सिद्धीचं कारण असलेल्या पालन करणारा प्रभू मीच आहे.
म्हणून सिद्धीच्या जंजाळामध्ये अडकू नका असं सांगितलं. नंतर भगवंताच्या विभूती वर्णन केलेले आहे. 10व्या अध्यायामध्ये गीतेच्या विभूती सांगितल्या. तिथे 75 विभूती आहे, तिथे 120 विभूती आहेत. ज्या ज्या गोष्टीतलं जे जे उत्कृष्ट आहे ते भगवंताचं रूप आहे. उद्धव म्हणाला, भगवंता आपण कोठे कोठे असता, आपल्या विभूतीची ऋषी लोक उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात. हे ऐश्वर्यसंपन्न प्रभो, सगळ्या जगामध्ये आपल्या ज्या विभूती आहेत त्या मला सांगाव्यात. भगवान म्हणाले, उद्धवा, प्रश्न विचारणाऱ्यामध्ये तू श्रेष्ठ आहेस. कुरुक्षेत्रावर युद्धाच्या वेळी अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता. राज्यासाठी कुटुंबियांना मारणं हे निंद्य आहे, अधर्माचं आहे असं वाटून अर्जुन सामान्य माणसाप्रमाणे मला विचारत होता की मी मारणारा आणि हे मरणारे आहे. म्हणून युद्धापासून परावृत्त झाला होता. म्हणून त्याला मी अनेक युक्त्या सांगून समजूत घातली आणि युद्धाला तयार केला. त्या अर्जुनाने मला हा प्रश्न विचारला होता. उद्धवा, या सर्व प्राण्यांचा आत्मा सुहृद नियमन करणारा मीच आहे. उत्पत्ती स्थिती प्रलयाला कारणही मीच आहे. गतिशील पदार्थाची गती गणना करणारामध्ये काळ, गुणांची साम्यावस्था ही प्रकृती, गुणी लोकांचा नैसर्गिक गुण मी आहे. गुणयुक्त पदार्थामध्ये ज्ञानशक्ती प्रधान वस्तूतील महत्त्व मी आहे. सूक्ष्म वस्तूमध्ये जीव मी आहे. क्रियाशक्तीमध्ये सूत्रात्मा आहे. अजिंक्य वस्तूमध्ये मन आहे. वेदामधला हिरण्यगर्भ, मंत्रामधला ओंकार, अक्षरामधला आकार, छंदामधला त्रिपदा गायत्री मीच आहे. काय नुसती नाव आहेत. आता देवामध्ये इंद्र, अष्टवसूमध्ये अग्नी, 12 आदित्यामध्ये विष्णू, 11 रुद्रामध्ये शंकर मी आहे. ब्रह्मर्षीमध्ये भृगू, राजर्षीमध्ये मनु, देवर्षीमध्ये नारद आणि गायीमध्ये कामधेनू आहे. या प्रत्येकाचं चरित्र सांगायचं म्हटलं तर विभूती सांगायला 4 महिने पुरणार नाहीत. सिद्धेश्वरामध्ये कपिल, पक्षामध्ये गरुड, प्रजापतीमध्ये दक्ष प्रजापती, पितरामध्ये आर्यमा आहे. दैत्यामध्ये प्रल्हाद, नक्षत्रामध्ये आणि वनस्पतींचा राजा चंद्र, राक्षसामध्ये मी कुबेर, यक्षरक्षस यक्षामध्ये, गजेंद्रामध्ये ऐरावत, जलचरामध्ये वरुण, तापणाऱ्या प्रकाश देणाऱ्यामध्ये सूर्य आणि मनुष्यामध्ये राजा मी आहे. घोड्यामध्ये उच्चैश्रवा, धातूमध्ये सोनं, दंड करणारामध्ये यम, सर्पामध्ये वासुकी आहे. नागराजामध्ये शेषनाग, शिंग दाढा असणाऱ्या प्राण्यामध्ये सिंह, आश्रमामध्ये संन्यास, वर्णामध्ये ब्राह्मण आहे. तीर्थ आणि नद्यामध्ये गंगा, जलाशयामध्ये समुद्र, शास्त्रामध्ये धनुष्य आणि धनुर्धार्यामध्ये शंकर आहे. निवासामध्ये सुमेरू, निवासस्थानामध्ये म्हणजे पर्वतामध्ये, दुर्गम स्थानामध्ये हिमालय, वनस्पतीमध्ये पिंपळ, धान्यामध्ये सातू मी आहे. पुरोहितामध्ये वशिष्ठ, वेदविद्यामध्ये बृहस्पती, सर्व सेनापतीमध्ये कार्तिक स्वामी, सन्मार्ग प्रवर्तन करणारा भगवान ब्रह्मदेव मी आहे. पंचमहायज्ञामध्ये ब्रह्मयज्ञ, व्रतामध्ये अहिंसा व्रत, शुद्ध करणाऱ्या पदार्थामध्ये वायू, सूर्य, जल, वाणी यांचा आत्मा मी आहे. योगामध्ये मननिरोध रूप समाधी योग मी आहे. जिंकण्याची इच्छा करणारामध्ये गुप्त मसलत, आत्मानात्मविवेकाच्या चर्चेमध्ये ब्रह्मविद्या आणि वादविवादामध्ये विकल्प मी आहे. स्त्रियामध्ये मनुपत्नी शतरूपा, पुरुषामध्ये स्वयंभू मनु,
मुनीमध्ये नारायण, ब्रह्मचार्यामध्ये सनतकुमार आहे. धर्मामध्ये संन्यास धर्म, कल्याण करून घेऊ इच्छणाऱ्यामध्ये अंतर्मुख वृत्ती, कोणतीही गोष्ट गुप्त राखण्यासाठी मधुरवाणी आणि मौन मी आहे. ज्याच्या शरीरापासून स्त्री पुरुषाची पहिली जोडी उत्पन्न झाली तो ब्रह्मदेव मी आहे. नेहमी जागृत असणारामध्ये संवत्सररूपी काळ मी आहे. ऋतूमध्ये वसंत, महिन्यामध्ये मार्गशीर्ष, नक्षत्रामध्ये अभिजित, उत्तराषाढाचा चौथा आणि श्रवणाचा पहिला चरण याला अभिजित नाव आहे. युगामध्ये सत्ययुग, विवेकी पुरुषामध्ये महर्षी देवल असित, व्यासामध्ये द्वैपायन आणि विद्वानामध्ये बुद्धिमान शुक्राचार्य आहे. षड्गुण ईश्वरे संपन्नामध्ये वासुदेव, भगवत भक्तामध्ये तू उद्धवा, किम पुरुषामध्ये हनुमान, विद्याधरामध्ये सुदर्शन, रत्नामध्ये पद्मराग, सुंदर वस्तूमध्ये कमळाची कळी, तृणामध्ये कुश, हवीर द्रव्यामध्ये गायीचं तूप मी आहे. व्यापार करणाऱ्यामध्ये लक्ष्मी, कपटाने खेळ खेळणाऱ्यामध्ये द्यूत, सहन लोकांची सहनशीलता, सात्विक पुरुषाचा सत्वगुण मी आहे. बलवानामधील उत्साह आणि पराक्रम, भगवत भक्तातील भक्तियुक्त निष्काम कर्म, वैष्णवांना पूज्य अशा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नरसिंह, वामन या 9 मूर्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मूर्ती वासुदेव मी आहे. वृष्णीनाम वासुदेवोऽस्मि. पाण्यामध्ये तन्मात्रा रस, तेजस्वी पदार्थामध्ये अग्नी, गंधर्वामध्ये विश्वावसू, अप्सरामध्ये पूर्वचित्ती, पर्वतामध्ये स्थैर्य, पृथ्वीमध्ये शुद्ध गंध आणि तन्मात्रा आहे. पाण्यामध्ये तन्मात्रा रस, तेजस्वी पदार्थामध्ये अग्नी, सूर्यचंद्र नक्षत्रामध्ये प्रभा, आकाशाचा गुण शब्द मी आहे. ब्राह्मण भक्तामध्ये बली, वीरामध्ये अर्जुन, प्राण्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय, चालणं, बोलणं, मलत्याग घेणं, आनंद उपभोगणं, स्पर्श पाहणं, स्वाद घेणं, ऐकणं, श्वास घेणं, ही कामं करणाऱ्या सर्व इंद्रियाची शक्ती मीच आहे. पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, अहंकार, महत्त्व, पंचमहाभूत, जीव, अव्यक्त प्रकृती, सत्व, रजतम हे विकार आणि याच्या पलीकडे असणारा ब्रह्म मीच आहे. या तत्वांची गणना, लक्षणांच्याद्वारे त्याचं ज्ञान, त्याचं तत्वज्ञानरूप फळसुद्धा मीच आहे. मीच ईश्वर, जीव, गुण, गुणी, सर्वांत आत्मा, सर्वस्वरूपसुद्धा मी आहे. माझ्या व्यतिरिक्त कोणताच पदार्थ कुठेच नाही. उद्धवा, कालांतराने का होईना परमाणूची गणना करू शकेल, परंतु अनंत कोटी ब्रह्मांड रचणाऱ्या माझ्या विभूतीची गणना मला करता येणार नाही. म्हणून अनंत म्हटले, ज्याला अंत नाही. तेजश्री कीर्तिरैश्वर्यं ह्रीस्त्यागः सौभगं भगः वीर्यं तितीक्षा विज्ञानं यत्र यत्र समेंशकः. जिथे जिथं तेज, श्री, कीर्ती, ऐश्वर्य, लज्जा, त्याग, सौंदर्य, सौभाग्य, पराक्रम, तितिक्षा आणि विज्ञान असेल तिथे माझा अंश आहे असं समज. असा श्लोक गीतेत आहे 10व्या अध्यायात. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमद्ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम्. जिथं जिथं विभूतिमत्व आहे, तेज आहे, मोठेपणा आहे, महात्म्य आहे, तिथं माझा अंश आहे असं समज. म्हणून या सर्व विभूती तुला मी संक्षेपाने सांगितल्या. वास्तविक या काल्पनिक आहेत, कारण वाणीनं सांगितलेलं पारमार्थिकदृष्ट्या खरं नसतं. कारण जे खरं आहे ते वाणीनं सांगता येत नाही. म्हणजे वाणीनं सांगितलं जातं ते जगात नाही म्हणजे खोटं आहे. ते खोटं म्हणजे मिथ्या, खोटं वेगळं. खोटं म्हणजे ज्याला अस्तित्वच नाही आणि मिथ्या म्हणजे ज्याचा भास आहे. सशाचं शिंग हे खोटं आहे, पण दोरीवर साप भासतो हे मिथ्या आहे. मिथ्या आणि खोटत फरक आहे. उद्धवा,
म्हणून तू काय कर, वाचम यच्छ मनो यच्छ प्राणान यच्छेंद्रियाणि च आत्मानमात्मना यच्छ न भूय कल्पसे ध्वने. म्हणून उद्धवा, तू वाणी मन प्राण इंद्रियांना ताब्यात ठेव. हा श्लोक महत्वाचा. सात्विक बुद्धीनं प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर, मग तुला संसाराच्या जन्ममृत्यूच्या मार्गावर भटकावे लागणार नाही. जो साधक बुद्धीच्या द्वारा वाणी आणि मनाला पूर्णपणे ताब्यात ठेवत नाही, त्याचं व्रत ताप ज्ञान फुटक्या घड्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे नाहीसं होतं. म्हणून भक्ताने मतपरायण होऊन भक्तियुक्त बुद्धीनं मन वाणी प्राणाचा संयम करावा. असे केल्याने मनुष्य कृतकृत्य होतो. यानंतर वर्णाश्रम धर्म निरूपण हाही विषय पूर्वी येऊन गेलेला आहे. कळलं का? ते सप्तम किंवा अष्टम स्कंदात असेल. उद्धव उवाच यस्त्वयाभिहितः पूर्वं धर्मस्त्वद्भक्तिलक्षणः वर्णाश्रमाचारवतां सर्वेषां विपदामपि. हे भगवान श्रीकृष्णा, आपण वर्णाश्रमाचे आचार पाळणाऱ्या माणसाकरता आणि सर्वच माणसाकरता भक्तीचं साधन म्हणून धर्म सांगितला. त्या त्या धर्माचं अनुष्ठान कसं केल्याने माणसाला भक्ती प्राप्त होईल. आपण पूर्वी हंसरूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला, पण पुष्कळ काळ गेल्यामुळे तो धर्म मृत्यूलोकातून जवळजवळ नाहीसा झाला आहे. तेव्हा हे अच्युता, हा धर्म सांगणारा तुमच्याशिवाय कोणी नाही, रक्षण करणाराही कोणी नाही. त्या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे उपदेशक देवा, आपण त्या भूमीवरून निघून गेल्यावर हा धर्म लुप्त होईल, कोण सांगणार? म्हणून भगवंताला धर्म विचारला. म्हणून सर्व धर्म जाणणाऱ्या प्रभो, आपली भक्ती प्राप्त करून देणारा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे तसा सांगावा. शुकाचार्य म्हणतात, भक्त शिरोमणी उद्धवानी असा प्रश्न केला तेव्हा सनातन धर्माचा उपदेश भगवंतांनी केला. भगवान म्हणाले, कल्पाच्या आरंभी सत्ययुगामध्ये एकच वर्ण होता, त्याचं नाव हंस. त्या युगामध्ये जन्मताच सगळे कृतकृत्य होते, म्हणून त्याला कृतयुग म्हणतात. त्यावेळी प्रणव म्हणजे ओंकार, ओंकारच वेद होता. धर्म, तपश्चर्या, पावित्र्य, दया, सत्य अशा 4 पायांनी युक्त होता. असा मीच बैलाचं रूप धारण केलेला धर्म होतो. हे प्रथम स्कंदामध्ये झाले सगळं. त्यावेळेचे लोक निष्पाप, तप करणारे, शुद्ध अशा माझी उपासना करत होते. नंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद असे 3 वेद प्रगट झाले. होता, अध्वर्यू, उद्गाता हे कर्मरूप 3 भेद असणारे यज्ञाच्या रूपामध्ये मीच प्रगट झालो. मी विराट पुरुष निर्माण केला. त्याच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य, पायापासून शूद्राची उत्पत्ती केली. विराट पुरुषाच्या जगनभागापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रम निर्माण झाला. माणसाच्या स्वभावानुसार वर्ण निर्माण केले.
आणि त्यांना धर्म सांगितले. ब्राह्मणाला कोणता धर्म सांगितला? शम दम तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा आणि भक्ती, दया आणि सत्य. क्षत्रियाला धर्म सांगितले तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता आणि ब्राह्मण भक्ती, ऐश्वर्य. वैश्याला सांगितलं आस्तिकता, दानशूरपणा, दम्म नसणे, ब्राह्मणाची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे. वैश्याला. शूद्राला सांगितलं ब्राह्मण, गायी, देवतांची सेवा करा, त्यातून जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहा. अपवित्रता, खोटं बोलणं, चोरी करणं, ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणं, खोटं नाट्य भांडण करणं, काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जाणं, हे अंत्यजाचे स्वभाव आहेत. आता सर्व वर्णाकरता धर्म सांगितला. हे त्या वर्णाचे धर्म झाले. सर्व वर्णाकरता एकच धर्म आहे. कोणता? हिंसा न करणं, मनाने शरीराने सुद्धा. सत्याच्या जवळ राहणं, आढळ राहणं, चोरी न करणं, कामक्रोध लोभापासून दूर राहणं, प्राणीमात्राचं कल्याण होईल तेच करणं. ब्राह्मण, क्षत्रिय वंश यांनी सगळे संस्कार करावेत. गुरुकुलात राहावं, वेदाचं अध्ययन करावं, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये डोक्यावर जटा ठेवाव्यात, दंत धावन आणि वस्त्र धुणं हौस म्हणून करू नये, स्नान, भोजन, हवन, जप, मनमूत्र त्याग करतेवेळी मौन पाळावं, शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रसाधनं वापरू नये, ब्रह्मचर्याचं पालन करावं, एकाग्रतेनं ध्यान करावं, आचार्यांना स्वतःचं स्वरूप मानावं, भिक्षा आणून गुरुला अर्पण करावी, आचार्य जात असतील त्यांच्या मागोमाग जावं, त्यांची सेवा करावी, सुखोपभोगापासून दूर राहावं, ब्रह्मचर्यव्रत कधी खंडित होऊ देऊ नये. असा ब्रह्मचारी ब्रह्मतेजाने संपन्न होतो. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी परमात्मा पहावा. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशांनी स्त्रीकडे पाहणं, तिला स्पर्श करणं, तिच्याशी बोलणं, थट्टामस्करी करणं यापासून लांब राहावं. उद्धवा, शुचिता, आचमन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन, जप, सर्व प्राण्यांच्या ठिकाणी मला पाहणं, संयम, हे नियम सगळ्यासाठी आहेत. नैष्ठिक ब्रह्मचारी माणसाने नियमाचं पालन करावं म्हणजे तो अग्नीसारखा तेजस्वी होतो. मग ब्रह्मचारी माणसाने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा असेल तर विधिपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरुला दक्षिणा द्यावी, समावर्तन संस्कार करावा आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. तो ब्राह्मण असेल तर एकदम संन्यास घेऊ शकतो. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणारानी उत्तम लक्षणांनी संपन्न कुलीन कन्येशी विवाह करावा. ती वयाने लहान असावी, आपल्या वर्णाची असावी. अन्य वर्णाची वरायची असेल तर खालच्या वर्णाची वरावी. यज्ञयाग, अध्ययन, दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे, पण दान घेणे, अध्यापन करणं, पौरोहित्य करणे हा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. दान घेण्यामुळे तपश्चर्या, तेज आणि यश यांचा ऱ्हास होतो, तर ब्राह्मणांनी अध्यापन आणि यज्ञ करविणे याद्वारे आपला उदरनिर्वाह करावा. ब्राह्मणाचं शरीर तुच्छ विषय भोगण्याकरता नाही. सगळ्या ब्राह्मणांनी हा श्लोक आपल्या घरामध्ये मोठ्या अक्षरात लिहून ठेवावा. ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानंत सुखाय च. ब्राह्मणाचं शरीर तुच्छ विषय भोगण्याकरता नसून तपश्चर्या करण्याकरता आणि मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे.
घरामध्ये राहून सुद्धा जो आसक्ती ठेवत नाही, सर्वस्व ईश्वराला समर्पण करतो, तो परमपद प्राप्त होतो. संकटात सापून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या ब्राह्मण भक्ताला जे संकटातून सोडवतात, तसं मी त्यांना सर्व आपत्तीतून सोडवतो. एक गजराज दुसऱ्या हत्तीचं रक्षण करतो, त्याप्रमाणे क्षत्रियातल्या राजानं प्रजेचं रक्षण करावं, त्याचा उद्धार करावा, मग तो पापापासून मुक्त होतो. एखादा ब्राह्मण जर दारिद्र्याने गांजला असेल तर त्यांनी वैश्यवृत्तीचा आश्रय घ्यावा, पण निषिद्ध धंदे करू नये. ब्राह्मणांनी परमिट रूम काढू नये, मांसाहाराचं दुकान काढू नये, चपल्या विकू नये. उदरनिर्वाह चालण्याकरता नीच लोकाची सेवा करून कुत्र्यासारखं जगू नये. क्षत्रिय जर उदरनिर्वाह करू शकत नसेल तर क्षत्रियांनी सुद्धा वैश्यवृत्तीने व्यापार करून जगावं, पण त्यांनीही नीचाची सेवा करू नये. प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा शूद्राची वृत्ती सेवा करून वैश्याने मात्र उदरनिर्वाह चालवावा. शूद्राने सुद्धा चटया विणणे इत्यादी कामं करून जीवन चालवावं. गृहस्थानी ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकपदी हे सगळं करावं. न्यायमार्गाने धन मिळवावं. आपल्या कुटुंबियांना, आश्रयाला आलेल्या नोकरांना पीडा देऊ नये. कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये. आप्तेष्ट, स्त्री, पुत्र यांना पाणपोईवर भेटलेल्या वाटसरूसारखं समजावं. असा विचार करून गृहस्थाने गृहस्थाश्रमामध्ये अडकू नये. शरीराबद्दल मी आणि घराबद्दल ममता ठेवू नये. भगवंताची आराधना शास्त्रोक्त कर्माने करत राहावं. पुत्रवान असेल तर वानप्रस्थाश्रमात जावं किंवा संन्यास स्वीकारावा. जे लोक गृहस्थाश्रमामध्ये अडकून पडतात, मूर्खपणाने स्त्री लंपट आणि कंजूष होतात, ते मी आणि माझं या भावनेमुळे बांधले जातात. ते असा विचार करतात की अरे रे, माझे आईवडील वृद्ध झाले आहेत, माझी मुलं लहान आहेत, त्यांना माझ्याशिवाय कोण आहे. तो संसारातून कधी सुटत नाही. अशा प्रकारे घरदारासंबंधीच्या वासनांनी माणसाचं चित्त नित्य विचलित झालेलं असतं. म्हणून तो मूर्ख मनुष्य हा कधीही तृप्त होत नाही विषय भोगून, आणि मरणासमयी विषयाचंच चिंतन करीत करीत मरतो आणि घोर नरकामध्ये जातो.